मित्रांनो, शिवाजी महाराजांनी आपल्या ताकदीने, शौर्याने आणि बुद्धीने हिंदवी स्वराज्य उभा केलं. पण त्यांच्या वंशजांना, मराठा समाजाला आज स्वतःची हक्काची लढाई लढण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं. ही लढाई आरक्षणासाठी नाही, तर ही न्यायासाठीच लढाई आहे. मित्रांनो, मराठा समाज हा शौर्य, बलिदान आणि इतिहासाचा अभिमान आहे. शिवरायांच्या काळात स्वराज्य निर्माण झालं, पेशव्यांच्या काळात साम्राज्य विस्तारलं आणि स्वातंत्र्य लढ्यातही मराठ्यांनी रक्ताची आहुती दिली. पण आज सत्य प्रश्न वेगळा आहे. इतिहास जपलाय, पण भविष्य सुरक्षित आहे का? आजही ग्रामीण भागात हजारो मराठा कुटुंब फक्त शेतीवर अवलंबून आहेत आणि शेती दिवसेंदिवस घाट्यात चालली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरुणांची बेरोजगारी आणि संधीचं असमान वाटप या सगळ्यांमुळे मराठा समाज मागे राहत आहे. इतिहासाने आम्हाला शौर्य दिलं, पण वर्तमानाने आम्हाला फक्त संघर्ष दिला. आरक्षणाची मागणी ही भीक नाही, हा आमचा न्याय आहे, हा आमचा राईट आहे. तो आम्हाला हवा आहे आणि तो आम्हाला दिलाच पाहिजे. मराठा समाजाला शिक्षणात, नोकरीत संधी ही समान हवीच आहे. आरक्षण हा हक्क आहे, हा उपकार नाही. आरक्षणामुळे मराठा समाजातील जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणामध्ये संधी मिळेल, तरुणांना स्पर्धेत उभं राहण्यासाठी एक समान व्यासपीठ मिळेल, समाजाला रोजगार व प्रगतीचे दारे खुली होतील. आज आपण विचार करायला हवा, इतकं योगदान देऊनही मराठा समाज पाठीमागे आहे. कारण समान संधी नाही, समान संधी मिळाल्याशिवाय समानता होणार नाही. मित्रांनो, आज मराठा तरुणाला हातात तलवार नको आहे, हातात पुस्तक हवं आहे. शत्रूशी लढाई नाही, तर बेरोजगारीशी लढाई आहे. ही फक्त आरक्षणाच्या बळावरच जिंकता येईल. आरक्षणाशिवाय विकास नाही आणि विकासाशिवाय समाजाचं अस्तित्व नाही. शेवटी एवढंच सांगते, मराठा समाजाला शिक्षणात न्याय आणि नोकरीमध्ये समान प्रतिनिधित्व हवंय. आम्ही स्वराज्य निर्माण करू शकलो तर आमचं भविष्य सुरक्षित करण्याचा हक्कही आमचाच आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे.